जातीनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची 50% मर्यादा उठवावी या मागणीसाठी गुरुवारी 18 जुलैला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात घोषणा देऊन धर्मानंतर जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप करून निषेध व्यक्त केला आहे। या आंदोलनात भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट बन्सी सातपुते, जनरल सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुधीर टवकेकर, भैरवनाथ वाकळे, संदीप इथापे, फिरोज शेख, भगवान गायकवाड, संतोष गायकवाड, राजाभाऊ लांडे, सुलाबाई आदमाने, कॉम्रेड भारती न्यायपेल्ली, कॉम्रेड संजय नांगरे, बहिरनाथ अडागळे, बाबासाहेब सोनपुरे, दत्ता आरे, बबन लबडे, कविता मच्चा, बबनराव पवार, संध्या मेढे, संगीता कोंडा, भाग्यलक्ष्मी गड्डम, सगुणा श्रीमल, एस.एल. ठुबे, बापूराव राशीनकर, बाबूलाल सय्यद आदी सहभागी झाले होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती मर्यादा उठवली पाहिजे म्हणून देशव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे। यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे। सध्या देशामध्ये विविध राज्यामध्ये तरुणांची बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हे तरुणांची आंदोलनं सुरू आहेत। यामध्ये प्रामुख्यानं कोणत्या जातीमध्ये किती काय परिस्थिती सामाजिक आर्थिक आहे हे ठरवण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच एक महत्त्वाचा त्याच्यावर एक मार्ग आहे आणि जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक मागासलेपण ठरवण्याचा दुसरा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जातींचे आंदोलनं सुरू आहेत। ह्या आंदोलनाला या सरकारमधलेच काही लोक खतपाणी घालत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये नोकऱ्या उपलब्ध देण्यासाठी सरकारकडे जे कार्यक्रम पाहिजे, उपाययोजना पाहिजे, ते कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम सरकारकडे नाही। जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं नियोजन सामाजिक आर्थिक मागासलेपणाचे जे घटक आहेत, ज्या जाती आहेत त्यांना देण्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना करण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणना आवश्यक आहे। म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आग्रहाची मागणी केलेली आहे की महाराष्ट्र सरकारने सुद्धा ठराव करून जातनिहाय जनगणनेची मागणी केली पाहिजे आणि भारत सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून हे सर्व सामाजिक आर्थिक मागासलेपण कोणत्या जातीमध्ये काय आहे हे ठरवून घेतलं पाहिजे। त्यासाठी आजचा मागणी दिवस पाळण्यात येत आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यभर आणि देशभर ही जी जनगणना चाललेली आहे, आपल्याला जनगणना जी आहे ही झाली पाहिजे जातीनिहाय, त्याच्यासाठी आपलं हे आंदोलन आहे। खरं म्हणजे आत्तासारखे 2 वक्ते आपले जे कॉम्रेड आहेत त्यांनी सांगितले की हे सरकार जे आहे हे फक्त फुटीरवाद सारखं वागत आहे। हे जे काही पुढारी आहेत यांना वेगवेगळं लालूच दाखवायची आणि या पुढाऱ्यांच्या मार्फत ही जी काही जातीनिहाय आहे ही वर्गवारी करायची आणि यांचं जो काही संघर्ष आहे हा पेटवून द्यायचा आणि यांनी मजा बघायची आणि सरकारमध्ये आपण कसं बसता येईल अशा पद्धतीने यांचं या ठिकाणी चाललेलं आहे। खरं म्हणजे या ठिकाणी कामगार कायदेसुद्धा या ठिकाणी बळजबरीने लागू केलेले आहेत। बीडी कामगार आहे यांना 1000 रुपये पेन्शन आहे फक्त, तुम्हाला मी सांगतो, आणि बाकी सगळ्यालाच 1000-2000च्या वर पेन्शन नाही। म्हणजे कामगार कायदेसुद्धा त्यांनी दडपशाहीने या ठिकाणी लागू केलेले आहे। त्यांच्या विरोधात सुद्धा आहोत आम्ही आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी भूमिका आहे आजची देशभरामध्ये तर ती याचा नक्कीच सरकारने विचार करावा, अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। यापेक्षाही जोरात आंदोलन या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे केली जाईल। जय हिंद, लाल सलाम। आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, आपली बहीण असेल, आपलं कोणी ना कोणी असेल, आज सगळे नोकऱ्यांसाठी लढतायत। खरं म्हणजे एका बाजूला नोकऱ्या द्यायच्या नाहीत, आहेत त्या नोकऱ्या भरायच्या नाहीत, मात्र याच्या आरक्षणामुळे तू धोक्यात आलेला आहे, त्याच्या आरक्षणामुळे तू धोक्यात आलेला आहे, याच्यामुळे तुला नोकरी मिळत नाही, त्याच्यामुळे तुला नोकरी मिळत नाही, असं म्हणून हे सरकार जातीमध्ये समाजामध्ये भेद निर्माण करायला लागलेलं आहे। खरं म्हणजे 50% आरक्षणाची जी काही राज्यघटनेने मर्यादा घालून दिलेली आहे ती राज्यघटनेची मर्यादा आता उठवण्याची गरज आहे आणि जो नोकरी मागेल, ज्याच्याकडे जी लायकी असेल त्याच्या लायकीप्रमाणे नोकरी त्याला मिळाली पाहिजे। आज आपल्याकडे 50% आरक्षणाची मर्यादा आहे। या 50% आरक्षणामुळं विशिष्ट असा वर्ण या उरलेल्या 50% जागेमध्ये चरतो आहे। यांचं हे जर कुरण बंद करायचं असेल तर या देशामध्ये राज्यघटनेने घालून दिलेली जी मर्यादा आहे 50%ची ती मर्यादा उठवली पाहिजे आणि 3-4% झालं तर राखीव ठेवा, बाकीच्या सगळ्या जागा ज्याच्या त्याला वाटून द्या। असं जर केलं तर या देशामधल्या थोडा आरक्षणाचा मुद्दा सुटू शकतो। आरक्षण हे काही गरिबी निर्मूलनाचं काम नाही,
ते एक साधन आहे, परंतु आज आपल्याला जाती जातीमध्ये भांडणं लावून हे सध्या सगळं या देशामध्ये चालू आहे. घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र मात्र याच्याबद्दल काही बोलत नाही. भाजपवाले याच्याबद्दल काही बोलत नाही. RSS वाले याच्याबद्दल बोलत नाही, कारण केंद्रामध्ये यांची सत्ता आहे. हे या सत्तेच्या आधारे घटनेमध्ये दुरुस्ती करून ही जी काही 50% मर्यादा आहे ही 70, 80, 90% वाढवली पाहिजे, तर हे कुठं ना कुठं भांडणं थांबू शकतात. जरी आरक्षण उठवलं, मर्यादा वाढवली, तरी या देशामधला बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकत नाही, कारण बेरोजगारीच्या संधी या सरकारला निर्माण करायच्या नाहीत. ज्या काही संधी आहेत या संधी सगळ्या क्षेत्र खाजगी व्हायला लागलेले, आणि खाजगीकरणामध्ये आज आपल्याकडे आरक्षण नाही. जे सरकार तुमच्या आमच्या पैशातून खाजगी उद्योगधंद्यांना जागा देत असेल, त्या ठिकाणी कामगार कायदे समजा ते डिले करून देत असतील, पाणी सवलतीच्या दरात देत असेल, वीज सवलतीच्या दरामध्ये देत असेल, तर अशा सगळ्या उद्योगांमध्ये आरक्षण आलं पाहिजे. ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची प्रामुख्यानं मागणी आहे. म्हणून आज आपण जातनिहाय जनगणना करा. कोण किती मागास आहे, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या दृष्टीनं कोण किती मागास आहे हे समाजाला कळू द्या. याच्यासाठी प्रामुख्याने आज आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन देणार आहोत की राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं आणि 50% आरक्षणाची मर्यादा हटवण्याचं हे काम तुमचं आहे. तुम्ही विनाकारण इकडं तिकडं कोणावर तरी बोट दाखवून वेळ घालवू नका आणि आमच्या डोकाफोडीचं राजकारण करू नका, हे सांगण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत.